भाजपा महायुतीचे उमेदवार रवींद्र जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। कामोठे प्रभाग क्रमांक 13 मधून रवींद्र जोशी यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे। कामोठे शहराचा आणि कामोठे प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी रवींद्र जोशी यांनी व्यक्त केली। येत्या 15 दिवसात रणनीती आमची पहिल्यापासून असतो। भारतीय जनता पार्टी ही 12 महिने सर्वसामान्य जनतेशी निगडीत नेहमी असतो। तर आम्ही आज निवडणुका लागल्या म्हणून जनतेसमोर जातो हा विषय कधीच नसतो आमच्या। आम्ही निवडणूक कुठलीही असो 12 महिने सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी झगडणारा हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे। भारतीय जनता पार्टी ही संघटनेत काम करणाऱ्या माणसालाच नेतृत्वाची संधी देते। दिलेल्या संधीचं सोनं हे 100% करणार। जनतेला जे काय आश्वासन देऊ ते आम्ही पूर्ण करू आणि जे काय आम्ही कामं केलेली आहेत ते आम्हीच केलेली आहेत। भारतीय जनता पार्टीने माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातूनच कामं केलेली आहेत आणि जे काय थोडेफार राहिलेले आहेत, काही गोष्टी सिडकोनी हँडओव्हर आम्हाला केल्या नसल्यामुळे कामोठ्याचे काही प्लॉट असतील त्याच्यामुळे थोडंसं हे होतं, पण तो कॅटलॉग आम्ही थोड्या दिवसात भरून काढणार आणि जे काही कामं आहेत ते भारतीय जनता पार्टीच करणार। विरोधक फक्त काही टीका करायचा एवढाच उद्देश आहे, बाकी काही। भारतीय जनता पार्टी माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून ज्या 11 सीट इथं उभ्या केलेल्या आहेत त्या कमलाच्या निशाणीवर ज्या 11च्या 11 सीट आहेत त्या 11च्या 11 सीट या मी पण 2 टर्म इथं भाजपचा अध्यक्ष होतो आणि आतासुद्धा आमची जी टीम आहे ती सर्व टीम व्यवस्थितरित्या काम करणार आहे। त्याच्यामुळे काय त्याचा विषय येणार नाही।